आपले आई वडील जर या सृष्टीत नसते तर आपला जन्म झाला असता का? ज्यांच्यामुळे आपण जन्माला आलो, ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला आकार मिळाला, ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला आधार निर्माण झाला, त्या आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सार्थक आहे. माणसं स्वतःचे आयुष्य कशी घडवायची, कशी घडवली याच्यावर चिंतन मंथन करतात, पण आपल्याला जन्माला घालणारे आणि ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं त्या माता पित्यांचा विचार किती जण करतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. बंधुत्वाचं नातं काय, आत्मीयतेचं नातं काय, स्नेहाचं, मायेचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आपलं नातं काय हे प्रभू श्री राम सांगतात. जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय, आपलेपणा जोपासणं म्हणजे काय हे प्रभू श्रीराम सांगतात. तुम्ही आयुष्यात बाकी काही नाही केलं तरी चालेल, माता पित्यांसारखा दुसरा ईश्वरच नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आपले आई वडील जर या सृष्टीत नसते तर आपला जन्म झाला असता का? ज्यांच्यामुळे आपण जन्माला आलो, ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला आकार मिळाला, ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला आधार निर्माण झाला, त्या आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सार्थक आहे. माणसं स्वतःचे आयुष्य कशी घडवायची, कशी घडवली याच्यावर चिंतन मंथन करतात, पण आपल्याला जन्माला घालणारे आणि ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं त्या माता पित्यांचा विचार किती जण करतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. बंधुत्वाचं नातं काय, आत्मीयतेचं नातं काय, स्नेहाचं, मायेचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आपलं नातं काय हे प्रभू श्री राम सांगतात. जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय, आपलेपणा जोपासणं म्हणजे काय हे प्रभू श्रीराम सांगतात. तुम्ही आयुष्यात बाकी काही नाही केलं तरी चालेल, माता पित्यांसारखा दुसरा ईश्वरच नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे.